मित्रांनो, आपण आतापर्यंत स्वराज्याची भूमीवरील ताकद पाहिली. पण आज मी तुम्हाला एका वेगळ्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. असा प्रवास ज्याने इतिहास बदलला आणि ज्याने जगाला दाखवलं की स्वराज्य फक्त डोंगरावर नाही तर समुद्रावरही उभं राहू शकतं. हा आहे स्वराज्याच्या आरमाराचा प्रवास. त्या काळात बहुतेकांनी समुद्राकडे भीतीनं पाहिलं. लाटा, वादळं, परकीय नौका हे सगळं लोकांना घाबरवत असे. पण शिवरायांचा दृष्टिकोन वेगळा होता. समुद्र त्यांना मर्यादा वाटला नाही, त्यांना समुद्र संधी वाटला. त्यांनी म्हटलं, ज्यांचं पाण्यावर नियंत्रण राहील त्यांचा व्यापारावर अधिकार राहील. आणि इथूनच सुरू झाला आरमाराचा विचार. किनारपट्टीवरच्या लोकांच्या सुरक्षेसाठी, स्वतःच्या व्यापारासाठी आणि परकीय ताकदींच्या हस्तक्षेपाला उत्तर देण्यासाठी आरमार उभारणं गरजेचं होतं. हा निर्णय साधा नव्हता. हा एक प्रगल्भ दूरदृष्टीचा निर्णय होता. त्या काळात आरमार उभारणं म्हणजे योजनांची शिस्त, तंत्रज्ञान, जहाजाची बांधणी आणि लोकांचा आत्मविश्वास सगळं नव्यानं निर्माण करणं गरजेचं होतं. 1664 मध्ये उभा राहिलेला सिंधुदुर्ग किल्ला, लाटांवर उभा राहणारा हा पहिला किल्ला, हा फक्त दगडांचा किल्ला नव्हता. हा स्वराज्याच्या धैर्याचा पहिला समुद्री दीपस्तंभ होता. समुद्राच्या मध्ये उभा राहून हा किल्ला सांगत होता, इथून पुढे हे पाणी आपलं आहे. महाराजांनी स्थानिक कारागिरांचं ज्ञान वापरून गरुड, शिवा, प्रचंड यासारखी जहाजं तयार केली. वेग, टिकाव आणि युद्धांची तयारी सगळं नीट आखलेलं. आरमार म्हणजे फक्त जहाजांची मोजणी नाही, आरमार म्हणजे शिस्त, धैर्य आणि नियंत्रण. आरमाराच्या माध्यमातून किनारपट्टीच्या जनतेचा आत्मविश्वास परत आला. मच्छीमार, व्यापारी, साधे लोक सगळ्यांना वाटायला लागलं, आपल्याला आता समुद्रात भिण्याची गरज नाही. आपल्या स्वराज्याचं संरक्षण आता समुद्रावरही उभं आहे. डोंगर जिंकणारे अनेक झाले, पण समुद्र जिंकण्याचं धाडस शिवरायांनी दाखवलं. त्यांचं आरमार हे फक्त नौका नव्हत्या, तो एक संदेश होता. मर्यादा तिथेच असतात जिथे आपण त्या स्वीकारतो. समुद्राच्या पलीकडेही स्वराज्य उभं राहू शकतं हे जगाला दाखवणारे महाराज म्हणजे दूरदृष्टी, धैर्य, नेतृत्व यांचं अनोखं मिश्रण. ही होती स्वराज्याच्या आरमाराची कथा. पुढील भाग लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत अशीच सोबत राहू द्या. धन्यवाद.